हॅलो गाईज, तर आज माझ्या चॅलेंजचं डे 14 आहे, डेली मॉर्निंग रुटीन. तर चला बघूया. सगळ्यात आधी मी वेदला आज खूप लवकर आंघोळ घातली होती, कारण आज महाशिवरात्री आहे आणि वेदलासुद्धा फ्रेश केलं ना की त्यालासुद्धा दिवसभर फ्रेश वाटेल. त्यामुळे त्याला आंघोळ घालून घेतली. 2-3 दिवस झालं त्याला बरं नव्हतं, पण आता थोडंफार ओके आहे. आणि आज मी करणार होते देवांची पूजा, कारण आज महाशिवरात्री. मी केस वगैरे धुतले होते त्याच्यासाठी. आणि शक्यतो मी रोज पूजा करत नाही, मला रोज पूजा करणं होत नाही, आईच रोज पूजा करतात. पण आज मी करणार होते आणि मी जेव्हा पण करते ना तेव्हा खूप मनापासून पूजा करते. आता हे मला आणि माझ्या देवाला माहिती आहे. मला ना अर्धा तास तरी लागतो पूजा करायला, कारण आमचे एवढे देव आहेत आणि त्यांना क्लीन करायला खूप टाईम जातो. वेद ना इथे आईंसोबत बाहेर गेला होता, त्यामुळे आता मध्ये लुडबुड करत नाही तर लगेच आला असता. मम्मा गंध लाव, मम्मा हे कर. त्याला ना देवांची पूजा करायला नाही, पण असं देवांच्या अवतीभोवती राहायला खूप आवडतं. रोज तो इथे काही ना काही गोंधळ घालत असतो, कुंकू सांड, पाणी सांड, काही ना काही करतच असतो. आता तो नाही आहे, त्यामुळे शांत आहे घर. आणि इथे ना मी रांगोळीने काय लिहिते आहे मला कमेंट करून नक्की सांगा, जर तुम्हाला कळलं असेल तर. कारण इथे व्हाईट फरशी आहे आणि व्हाईट रांगोळीने मी लिहिते आहे. जर तुम्हाला कळलं तर मला कमेंट करून सांगा मी काय लिहिलेलं आहे. आणि आता वेद आलेला आहे आणि असं होणारच नाही, तो आला आहे आणि मध्ये करणार नाही आहे. यातले बरेच देव ना मला माझ्या लग्नामध्ये आलेले आहेत आणि त्यातलंच ते शिवलिंगसुद्धा आहे. किती गोड आहे ना, खूप छान आहे. आणि ही विठ्ठल रुक्मिणी जी आहे ना ती मला माझ्या आजीने दिली होती माझ्या डोहाळ जेवणामध्ये, बेबी जेंडर रिव्हील करण्यासाठी. पण काही कारणामुळे ते झालंच नाही. आणि फुलं वाहिल्याशिवाय ना आपली देवपूजा कधीच पूर्ण होत नाही, कारण देवांना फुलं खूप प्रिय असतात. आणि आज माझ्याकडे फक्त जास्वंदीचं फूल होतं, जे की गणपती बाप्पाचं फेवरेट आहे. जरी माझ्याकडे महादेवांचं फेवरेट फूल नसेल तरी गणपती बाप्पाचं तर आहेच की. अगरबत्ती ओवाळायचं काम ना वेदचं खूप फेवरेट आहे, त्याला खूप मजा येते. सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. मी सुरुवातीला तुम्हाला शुभेच्छा द्यायला विसरलेच, पण ठीक आहे. आता चला, आता मी माझं व्लॉग संपवते. ओके, बाय.